नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याचदा नाश्त्याला काय करावा हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो. परंतु आज मी तुम्हाला नाश्त्याची अतिशय सोपी आणि भन्नाट अशी रेसिपी सांगणार आहे, ज्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्याही आहे आणि हा तुम्ही दररोजही बनवून खाल्ला ना तरीही तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. मस्त असं तांदूळ वापरून आज आपण हा भन्नाट आणि पौष्टिक नाश्ता तयार करत आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया. तर हा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे तांदूळ. तर 1 वाटी तांदूळ या ठिकाणी घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता. स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे साधारणतः 2 तासासाठी तरी आपल्याला हे भिजत ठेवावं लागणार आहे किंवा जर तुम्हाला सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल, तर तुम्ही हे रात्रीच भिजत ठेवले ना तरीही चालेल. तर आता हे मी 2 तास छान असे भिजत ठेवणार आहे. 2 तासानंतर तांदूळ छान व्यवस्थित भिजलेले आहे. आता हे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. हा नाश्ता ना तांदळापासून तयार केलेला आहे, त्यामुळे मस्त असा कुरकुरीत होणार आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे उकडलेला बटाटा. त्यामुळे अजूनच छान टेस्टी आणि वरतून छान क्रिस्पीपणा ह्या नाश्त्याला येणार आहे. तर एक मोठ्या आकाराचा हा मी उकडलेला बटाटा घेतलेला होता. छान किसणीने किसून घ्यायचा आहे, जेणेकरून छान अशी स्मूथ पेस्ट तयार होईल. त्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याचे कापसुद्धा यामध्ये घातलेले आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. थोडं थोडं पाणी टाकून मस्त अशी स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे या पद्धतीची. बटाट्याच्या गुठळ्या राहू नये ना याकरता आपल्याला बटाटा किसणीने किसून घ्यायचा आहे, कारण बऱ्याचदा तांदूळ तर बारीक होतात, परंतु बटाट्याचे मोठे काप असल्यामुळे काही मोठे काप तसेच राहून जातात. त्यामुळे किसणीने किसून घ्यायचं आहे. छान अशी पेस्ट आपण आता ह्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि काही सेकंद आपल्याला हे एकाच डायरेक्शनने छान अशी फेटून घ्यायची आहे. म्हणजे हे थोडंसं पीठ आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे. तर हे पहा मस्त असं पीठही हलकं झालेलं आहे. आता यामध्ये आपण भाज्या वापरणार आहोत. ज्या सीझनेबल भाज्या आहेत त्या तुम्ही ते घालू शकता किंवा आपल्या साध्या सिंपल ज्या तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल भाज्या असेल ना त्या. तर यामध्ये मी किसलेला गाजर घेतलेला आहे, बारीक कापलेला कांदा, शिमला मिरची, थोडासा टोमॅटो. यामध्ये तुम्हाला जर पालेभाज्यांचाच नुसता हा नाश्ता बनवायचा असेल ना तोसुद्धा खूप छान होतो. त्यानंतर घरातले बेसिक मसाले त्यामध्ये मी हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि धने पावडर, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. जास्त काही मी मसालेसुद्धा यामध्ये घातलेले नाही. अगदीच तुम्ही प्लेन जरी बनवला ना हा इतका छान लागतो. परंतु पौष्टिक व्हावा ना याकरता मी यामध्ये भाज्या वापरलेल्या आहे, कारण बऱ्याचदा लहान मुलं किंवा मोठे माणसं देखील भाज्या खायला कंटाळाच करतात. तर त्यासाठी ना असा नाश्त्यामध्ये अगदी जास्त प्रमाणातही नको, अगदी थोड्याफारच भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून समजणार सुद्धा नाही. आता हे पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं पाणी तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे. आता हा टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे, परंतु खाण्याचा सोडा टाकल्यामुळे ना आपला जो नाश्ता आहे ना हा मस्त असा जाळीदार तयार होणार आहे. त्यामुळे नक्की वापरा. जर खाण्याचा सोडा वापरला नाही ना तर तो व्यवस्थित जाळीदार होणार नाही. खाताना थोडंसं असं बसल्यासारखं लागेल, चिकट लागेल. त्यामुळे जाळीदार होण्याकरता तरी आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो तुम्ही यामध्ये घालू शकता. आता लगेचच आपण हा जो नाश्ता आहे ना हा बनवायला घेऊया. तर इथे माझ्याकडे हा नॉनस्टिक पॅन आहे. त्यावरती साधारणतः 1 चमच्याच्या आसपास तेल घातलेलं आहे. त्यावरती थोडंसं जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी घालून घेऊया. जर हा नाश्ता तुम्हाला बिना तेलाचा जरी बनवायचा असेल ना तरीही तुम्ही बनवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला नॉनस्टिक पॅन लागणार आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्याकडे जर कढाई असेल तर कढाईमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता किंवा तव्यावरती सुद्धा हा बनवू शकता. तर थोडक्यात हा हांडवोसारखा आपण बनवणार आहोत. जर तुम्हाला हांडवोसारखा थोडासा जाड बनवायचा नसेल तर थोडासा पातळ स्वरूपाचा सुद्धा हा बनवू शकता तव्यावरती. थोडंसं आपण जसे धपाटे किंवा थालीपीठ बनवतो ना अगदी तसा सुद्धा हा बनवता येईल. आता यावरतून झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे. मध्यमपेक्षा कमीच ठेवा. कमी गॅसवरती आपल्याला हा वरची जी बाजू जो आहे ना जोपर्यंत अशी कोरडी झाल्यासारखी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला अजिबात पलटवायचं नाही. हे पहा वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे. पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून घेऊया आणि जी वरची बाजू आहे ना ती सुद्धा मस्त अशी आपण शेकून घेऊया. जेव्हा आपण बाजू बदली करू ना त्यावेळेला गॅस मध्यम केला तरीही चालेल, परंतु जेव्हा खालची बाजू जेव्हा राहील ना जेव्हा आपण मिश्रण टाकतो ना त्यावेळेला गॅस कमीच करून ठेवा. दोन्हीही बाजू छान अशा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हा नाश्ता तयार केलेला आहे. चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागतो.
तर हे बघा दोन्ही बाजू अगदी छान अशा खमंग मी भाजून घेतलेल्या आहे. कमीच गॅसवरती भाजायचं म्हणजे आतून सुद्धा हा छान असा शिजला जातो. अजून एक बनवून दाखवते. साधारणतः जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं ना त्यामध्ये माझ्या इथे बरोबर हे 3 हांडवो या ठिकाणी तयार झालेले आहे. याला आपण हांडवो म्हणूया किंवा याला अजूनही काही तुम्हाला नाव सुचवायचं असेल ना तेही सुचवा, किंवा आपण बटाट्याचा पिझ्झा म्हणूया किंवा तांदळाचा पिझ्झा म्हणूया. जे नाव तुम्हाला छान वाटेल ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. दुसराही आपण छान असं हे पसरवून घ्यायचं आहे मिश्रण. जेव्हा आपण मिश्रण पसरवतो ना त्यावेळेला गॅस अगदीच कमी ठेवायचा आहे. झाकण ठेवायचं आहे, वरची बाजू सुकेपर्यंत अजिबात झाकण काढायचं नाही. आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजू खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे. अगदी झटपट होतो. जास्तीत जास्त आपल्याला फक्त हा नाश्ता बनवायला जर तांदूळ भिजलेले जर असेल ना तर जास्तीत जास्त आपल्याला एक 10 मिनटं एवढा वेळ लागतो, यापेक्षा जास्त लागत नाही. तुम्हाला जर तांदूळ भिजवून बनवायचं नसेल ना तर तांदळाचं पीठसुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, किंवा इतर कुठलीही डाळ घेऊन सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. वेगवेगळे पिठं वापरून किंवा वेगवेगळ्या डाळी वापरून सुद्धा हा नाश्ता छान तयार होतो. यामध्ये आपल्याला दही वगैरे घालण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. मस्त हा आपला इथे कच्च्या तांदळाचा नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे. यासोबत ना वेगळी कुठलीही चटणीची आवश्यकता लागत नाही. परंतु मुलं खाताना नाटक करतात तर त्यांना थोडंसं हा टोमॅटो केचप बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर देऊ शकता, किंवा जर तुम्हाला अजूनच छान टेस्टी हवा असेल ना तर तुम्ही याला खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर शेजवान चटणीसोबत खाल्ला ना तरीही चालेल. परंतु हा कुठल्याही चटणीची आवश्यकता न लागता असाचही फार छान लागतो. हे पहा आतून सुद्धा छान व्यवस्थित असा शिजलेला आहे. मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार सुद्धा तयार झालेला आहे. हा गरम गरम खायला ना अतिशय भारी लागतो. तर नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत.